परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं करुणावरुणालय जगन्नियंता भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंतिक करुणेनं सद्गुरू यशवंत बाबांच्या पुण्यस्मरणार्थ संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामधल्या प्रवचनाच्या सेवेसाठी आपण नारद भक्ती सूत्र हा ग्रंथ निवडलेला आहे आणि त्याचं चिंतन यथामती आपण करत आहोत. भक्ती प्राप्त झालेल्या भक्ताची काय अवस्था होते याचं चिंतन नारद महर्षी सांगतायत. यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती. तो भक्त त्या भक्तीचं ज्ञान झाल्यानंतर मत्त होतो, स्तब्ध होतो आणि आत्माराम होतो. मग मत्त होतो म्हणजे काय याचं चिंतन आपण काल करून आलेलो आहोत. तो कधी हसतो, कधी रडतो, भगवंताचा वियोग झाला म्हणून रडतो, भगवान ध्यानामध्ये भेटल्यावर तो जोरजोरामध्ये हसायला लागतो, कधी भगवान माझ्याबरोबर नृत्य करतायत म्हणून तो भगवंताबरोबर नृत्य करायला लागतो, कधी मोठमोठ्यानं देवाला हाक मारायला लागतो, गोविंद दामोदर माधवेती असं हाक मारायला लागतो. ही त्याची मत्तावस्था. मग ही मत्तावस्था कधी निर्माण होते? हा उन्माद हा साधा सांसारिक उन्माद नाही, हा दिव्य उन्माद आहे. आणि ही मत्तावस्था भक्ताची नाम ऐकल्यानंतर निर्माण होते. जेव्हा नामाचं प्रेम तयार होतं, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. जेव्हा भक्ताची वाणी अनावर होते, अनावर होते म्हणजे काय होतं? आपली वाणी अनावर झाली की ती शिव्या देते आणि संतांची वाणी अनावर झाली की ती भगवंताचं नाव घेते. झोपेत सुद्धा नामस्मरण भक्ताचं चालू असतं. अर्जुन झोपला तरी त्याच्या प्रत्येक रोमातून कृष्ण कृष्ण नाव येत होतं. ही भक्ताची अवस्था आहे. ही मत्तावस्था नामाबद्दल प्रेम निर्माण झाल्यानंतर होते. भक्त स्तब्ध कधी होतो? भगवंताचं अलौकिक रूप पाहिलं की भक्त स्तब्ध होतो, त्याला काही सुचतच नाही, असा तो स्तब्धावस्था त्याला प्राप्त होते. किंवा स्तब्धो भवती म्हणजे काय? ज्याप्रमाणे वृक्ष असतो, वृक्षाचं काय असतं? त्याला दगड मारला तरी तो काही बोलत नाही. त्याला हाता घेऊन कोणी कुरवाळलं, त्याच्या पानांना कुरवाळलं, काहीही केलं तरी वृक्षाला काही फरक पडतो का? नाही. दगड मारणाऱ्याला सुद्धा फळ देणारा वृक्ष आहे आणि पाणी घालणाऱ्याला सुद्धा फळ देणारा वृक्ष आहे. असं वृक्षाचं जसं असतं, स्थिरता त्याच्यामध्ये असते, तसंच भक्ताचं आहे. कुणी पूजा केली तरी त्याच्याबद्दल काही वाटत नाही आणि कुणी शिव्या दिल्या तरी त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होत नाही. अशी स्तब्धावस्था भक्ताची झालेली असते. किंवा स्तब्धो भवती नाम अविकारो भवती. विकार शून्यता भक्तामध्ये येते. विकार शून्यता. स्तब्ध होतो म्हणजे तो अविकारी होतो. काम क्रोधाधिक विकार त्याच्यामध्ये उत्पन्नच होत नाही. अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा त्याला स्तब्धावस्था म्हणतात. आपण काल शेवटी चिंतन करून आलो. ही मत्तावस्था आणि स्तब्धावस्था ज्याच्यामुळे होते त्याचं कारण नारद महर्षी सांगतात. आत्मारामो भवती. तो मत्त होतो, तो स्तब्ध होतो कारण तो आत्माराम असतो. आत्माराम म्हणजे काय? आपण असतो इंद्रियाराम किंवा विषयाराम. आपण इंद्रियाच्या अधीन आहे. इंद्रिय म्हणेल तसे वागणारे आपण आहे. आत्ता डोळ्यांना वाटलं की आपल्याला झोपायचंय, लगेच आपण त्या डोळ्यांच्या मान्याला अतिशय सन्मानपूर्वक ते स्वीकारतो, लगेच डोळे बंद करतो. मग आपण कुठं बसलोय, प्रवचनात बसलोय का कुठं बसलोय काही आपण विचार करत नाही. एवढं आपण त्या डोळ्यांना महत्त्व देतो, मान सन्मान देतो आणि मग लगेच आपल्याला समाधी लागते आणि ती बरोबर 7 वाजता समाधी आपली भंगते. इथपर्यंत अशी सुंदर समाधी आपल्याला लागते. हे झालं डोळ्यांचं. आत्ता पायांना वाटलं. काय वाटलं? आता इथं काय बसायचंय, जरा स्टेशन रोडला फिरून येऊ, असं पायांना वाटलं. लगेच आपण त्या पायांना सुद्धा सन्मान देतो आणि भल्या प्रवचनातनं उठून जातो. एक मोबाईलची रिंग वाजली की माणसातनं उठून जातात, अशी अवस्था आहे.
मग हे सगळं कशामुळे होतं? इंद्रियांच्या अधीन आपण आहोत. म्हणून संतांना जितेंद्रिय म्हणतात. संतांनी इंद्रियांना जिंकलेलं आहे म्हणून ते जितेंद्रिय आहेत. आणि आपण इंद्रियांच्या ताब्यात आहोत म्हणून आपण इंद्रियाराम आहोत. आणि या इंद्रियारामाची अवस्था काय होते? म्हणे अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ सजीवती. इंद्रिय लंपट पुरुषाची आयु व्यर्थ जाते. म्हणजे एवढा मोठा देह दिला, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. असा देह आपला वाया जातो कारण आपण इंद्रियांच्या अधीन जातो म्हणून. मग आता ही इंद्रिय काय करतात? ही गप्प बसत नाही, यांना काहीतरी काम पाहिजे असतं. म्हणून संतांनी सांगितलं तुमची इंद्रिय गप्प बसत नाहीत ना, काम देऊन टाका ना त्यांना. काय काम द्या? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. या डोळ्यांना काम देऊन टाका. डोळ्या तू काय करायचं? भगवंताला बघायचं. हातात तू काय करायचं? करौ हरेर मंदिर मार्जना दिशू. अंबरीश सार्वभौम राजा होता, सार्वभौम राजा. एक छत्री साम्राज्य अंबरीशाचं होतं. आणि असा अंबरीश राजा स्वतःच्या हातानं देवघर झाडायचा. त्याच्याकडे दासदासींची कमतरता असेल का? अंबरीश राजाकडे अजिबात नाही. सगळी सोय अंबरीश राजाकडे होती. पण स्वतःच्या हातानं देवाची सेवा झाली पाहिजे म्हणून मंदिर स्वतःच्या हातानं अंबरीश राजा झाडायचा. भगवंताचं चंदन स्वतःच्या हाताने उगाळायचं. ते चंदन पूर्वी उगाळलं जायचं. देवही भरपूर असायचे म्हणून कसलेच आजार होत नव्हते. आता पावडर निघाली, असं केलं की लगेच देवाला चिकटवता येतं. इतकं सोपा देव झाला आता. सगळ्याला आपल्याला आराम, सगळं इंद्रियाराम होण्याची सगळी तयारी कलियुगानं करून ठेवली. जास्तीत जास्त वेळ तिथं जावा ही अपेक्षा होती. पूर्वी वाती हातानं केल्या जायच्या. त्या एक वात जेव्हा हातानं व्हायची किती शुद्धतेचं ध्यान ठेवलं जायचं. कापूस चांगला असला पाहिजे, तो निवडला व्यवस्थित गेला पाहिजे, त्यातल्या बिया काढून टाकल्या पाहिजेत, कचरा त्याच्यामध्ये नकोय. आणि या वाती आपण देवासाठी करतो ही भावना असायची. म्हणून एक वात वळताना किमान एकदा तरी देवाची आठवण यायची. आता 10 रुपयात पॅकेट, काही टेन्शन नाही. 10 रुपये दिले की पॅकेट घरामध्ये येतं. किती वाती लावा अशी अवस्था झाली. म्हणून आपण इंद्रियाराम झालो. एवढा मोठा अंबरीश राजा जर स्वतःच्या हातानं मंदिर झाडू शकतो, एवढा मोठा अंबरीश राजा भगवंताची सेवा सगळ्या स्वतःच्या हाताने करू शकतो, तर आपल्याला काय अडचण आहे? म्हणून इंद्रियाराम जो होतो, इंद्रियांच्या अधीन जो जातो, त्याचं आयुष्य नष्ट होतं असं शास्त्र सांगतं. म्हणे ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हटलंय, सापाशी खेळणं, व्याघ्राच्या बरोबर राहणं आणि हलाहल विष घेणं जसं घातक आहे, तसं इंद्रियांच्या अधीन जाणं सुद्धा घातक आहे. म्हणून त्या इंद्रियांना ताब्यात ठेवता आलं पाहिजे. म्हणजे एक तर आपण इंद्रियाराम आहे, दुसरं आपण विषयाराम आहे. विषयाराम म्हणजे काय? विषयामध्ये रममाण होणारे ते विषयाराम, इंद्रियामध्ये रममाण होणारे ते इंद्रियाराम. आपण काल पाहिलं ना परवा दिवशी, कुरंग मातंग पतंग मीना भृगा हाता पंच भिरेव पंच. शब्द स्पर्श रूप रसगंध याच्या अधीन जेव्हा मनुष्य जातो विषयांच्या, तेव्हा त्याचा घात होतो. तसंच काम क्रोधाधिक विकाराच्याही आपण अधीन जातो. म्हणून शास्त्र सांगतं, काम क्रोधौ लोभ मोहौ देहे तिष्ठन्ति तस्करः. आपल्या शरीरामध्ये हे तस्कर म्हणजे चोर राहतात. कोणते चोर राहतात? काम क्रोध रूपी चोर आणि लोभ मोह रूपी चोर राहतात. आणि हे चोर काय करतात? म्हणे ज्ञान रत्नापहाराय, मनुष्याच्या ज्ञानाचं रत्न ते हिरावून घेतात. म्हणजे मनुष्याचं ज्ञान ते हिरावून घेतात. म्हणून तस्मात् जागृही जागृही. संत महात्मे आपल्याला सांगतात, जागे व्हा, उठा, जागे व्हा रे आता जागे व्हा आणि भगवंताचं चिंतन करा. नाहीतर एक क्षण आपण काळाच्या मुखामध्ये चाललेलो आहोत. म्हणून सावधान झालं पाहिजे. आणि बरं हे विषय, त्या विषयांच्या जरी आपण अधीन गेलो तरी ते कल्याण करणारे आहेत का? म्हणे काही गोष्टी अशा असतात ज्या सुरुवातीला दुःख देतात पण त्याचा परिणाम सुखावह होतो.
तसा परमार्थ आहे. सुरुवातीला आपल्याला वाटतं की अरे काहीच होत नाही, उगीच नाम जप करतोय, काहीच होत नाही, अजून देव दिसत नाहीये, काही नाही असं वाटतं. पण त्याचा परिणाम सुखावह आहे. याच्या उलट आहे संसार. सुरुवातीला गोड वाटतो पण परिणामे विषमिव, त्याचा परिणाम मात्र विषासारखा घातक होतो. म्हणून विषयाराम होऊ नये, इंद्रियाराम होऊ नये, म्हणजे विषयांमध्ये रममाण होऊ नये, इंद्रियांमध्ये रममाण होऊ नये. मग कुणामध्ये रममाण व्हावं? म्हणे आत्म्यामध्ये किंवा भगवंतामध्ये रममाण व्हावं. मग जेव्हा तो भक्त आत्मा राम होतो तेव्हा तो स्तब्धही होतो आणि मत्तही होतो. आत्मा कुणाला म्हणायचं? काल जाता जाता आपण थोडक्यात उल्लेख करून गेलो. आत्तत्वात प्रमातृत्वात आत्मा ही परमो हरिही. व्यापक असल्यामुळे सगळ्यांचा आत्मा श्रीहरी आहे असं शास्त्र सांगतं, श्रुती माता बोलते. किंवा शुकाचार्यांना विचारलं, कृष्णमेनमवे हित्वम आत्मानम अखिलात्मनाम. भागवतामध्ये शुकाचार्य म्हणतात सगळ्यांचा आत्मा आहे भगवान श्रीकृष्ण. म्हणून भगवान श्रीकृष्णामध्ये तुम्ही रममाण व्हा. आणि एकदा का तुम्ही त्यांच्यामध्ये रममाण झालात मग तुम्हाला संसाराची सुद्धा चिंता करायची गरज नाही. कारण तो म्हणतो योगक्षेमम वहाम्यहम, मी त्यांचा योगक्षेम वहन करतो. म्हणून इंद्रियाराम व्हायचं नाहीये, विषयाराम व्हायचं नाहीये, आत्माराम व्हायचंय. आता आत्माराम व्हायचे म्हणजे भगवान श्रीकृष्णामध्ये रममाण व्हायचंय. मग भगवान श्रीकृष्णामध्ये रममाण व्हायचं म्हणजे नक्की करायचं काय? तर शास्त्र सांगतं मनानं संकल्प करा. कोणता संकल्प करा? मी भगवंताचे एवढे नाव घेईल असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. आपल्याला गुरुनं दिलेला जो मंत्र असतो त्यातल्या एक एक अक्षराच्या लक्ष वेळा, म्हणजे एक अक्षराचा किमान लाख वेळा जप झाला पाहिजे. आता मग ती संख्या मोजायची सगळी, एकूण किती अक्षर आहेत तेवढे लाख वेळा जप जर झाला तर भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होते. म्हणून नियम करायचा. आता एवढे लाख वेळा जप करायचा आहे ना, मग रोज किती करावा लागेल? लाख वेळेचं जाऊ द्या हो, गुरुनी 11 माळा सांगितल्यात ना, त्या जरी निष्ठेनं केल्या तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होऊ शकते. निष्ठेनं फक्त साधन करायचं, संकल्प करायचा. मी एवढी पारायण करीन, मी गीता शिकेन, मी गोपी गीत शिकेन, गोपी गीताची मी एवढी पारायण करेन. अनेक जणींनी शिकलेलं आहे. आता ज्या राहिल्यात त्यांना कान धरून बसवणार आहे मी. सगळ्यांना गोपी गीत आलं पाहिजे. आपल्या कृष्ण सख्यांना का आलं पाहिजे? कारण तुम्ही इथं राहता. तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही दीदीच्या जवळ राहता, काय येतं तुम्हाला? काही नाही हो, आम्ही नुसतं भजन लागलं की नाचतो, साड्या घालतो, बाकी काही करत नाही आम्ही. असं जर होत असेल तर याला काही अर्थ नाही. म्हणून सगळे गोपी गीत शिकल्या पाहिजेत. गीता सगळ्यांना आली पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम आलं पाहिजे. आपण एक एक नाव घेऊन भगवंताला सहस्र तुलसी अर्चन करू शकतो जर सगळ्यांना विष्णू सहस्त्रनाम आलं तर. म्हणून ते आलं पाहिजे. याकरता मनानं संकल्प करायचा की मी अमुक एवढा जप करेन, मी अमुक एवढी पारायण करेन, हा संकल्प करायचा. असा संकल्प मनानं करणं म्हणजे कृष्णामध्ये रममाण होणे. कृष्ण सेवेचा संकल्प मनानं धारण केला पाहिजे, निश्चय केला पाहिजे. नुसता संकल्प करून उपयोग नाही, निश्चय झाला पाहिजे की करेन नाही करेनच असा निश्चय झाला पाहिजे. ते बुद्धीचं काम आहे. चित्तानं चिंतन झालं पाहिजे. आता आपण सगळे कृष्ण भक्त म्हणून आपल्याकडे लोक पाहतात, आपण साधक आहोत म्हणून आपल्याकडे लोक पाहतात. याकरता आपल्या चित्तानं भगवंताचं चिंतन करायला शिकलं पाहिजे. सगळे गृहस्थी तुम्ही आहात याची कल्पना आहे, पण गृहस्थी असताना सुद्धा तुकाराम महाराजांसारखे संत भगवंताला भेटू शकतात, नाथ महाराजांसारखे संत भगवंताला भेटू शकतात, तर आपण का नाही? लोक म्हणतात अहो त्यांचं वेगळं आपलं वेगळं. काय वेगळं? साधन जर केलं तर याच देहामध्ये भगवंताची प्राप्ती होऊ शकते हे दाखवण्यासाठी तर संत आले ना. किती प्रतिकूल परिस्थिती होती, किती प्रतिकूल परिस्थिती, खायचं सुद्धा वेळेवर मिळत नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये संतांनी परमार्थ करून दाखवला. भगवंताची किती कृपा आहे. आपल्याला 2 वेळची भ्रांत तरी नाहीये. ताटामध्ये येतंय, चांगलं येतंय, पुन्हा नेसायला चांगलंय, खायला चांगलंय, सगळं चांगलंय. मग काय अडचण आहे आपल्याला? असे फटके देऊन परमार्थ करायला लावला पाहिजे होता आपल्या गुरुनी आपल्याकडनं. लक्षात घ्या, खरंच माणसाने ना गुरुच्या जवळ राहावं.
गुरुच्या जवळ राहिलं की शरीराला एक वळण लागतं. अमुक जप झालाच पाहिजे हे जेव्हा सद्गुरू सांगतात आणि त्यांच्या अधिकारवाणीतून ते जेव्हा बाहेर येतं तेव्हा ते निश्चित आपलं कल्याण करणारं असतं. याकरता चित्तानं सतत चिंतन झालं पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. स्वयंपाक करता करता राम राम राम, कृष्ण 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 असं तरी म्हणता येतं. अहो, असं म्हणत म्हणत केलेला जो स्वयंपाक असतो ना त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा सामावते, लक्षात घ्या. याच्यावर वैज्ञानिकांनी रिसर्च केलेला आहे. सगळ्यावर परिणाम होतो. असं म्हटलंय वैज्ञानिकांनी की पाणी पिताना सुद्धा चांगला संकल्प करायचा. पाण्यामध्ये सुद्धा जबरदस्त शक्ती असते. म्हणून काही वेळेस साधनेमध्ये सांगितलं जातं ते पाण्यामध्ये बघा आणि त्या पाण्यामध्ये बघून तुमचं काही जे दुःख असेल ते निवृत्त होण्यासाठी संकल्प करा. किंवा तारक मंत्राचा उपदेश करताना किंवा तारक मंत्र जपताना समर्थांच्या संप्रदायामध्ये हे सांगितलं जातं. जर कुणी आजारी असेल तर समोर पाण्याचं भांड ठेवायचं, त्या भांड्याकडे बघत बघत, त्या पाण्याकडे बघत बघत तारक मंत्र म्हणायचा. त्या मंत्राची शक्ती पाण्यामध्ये येते आणि रोग्याला आराम मिळतो. ही मंत्राची शक्ती आहे, लक्षात घ्या. ही सद्गुरूची शक्ती आहे, ही भगवंताची शक्ती आहे. याचा अनुभव आपल्याला घेता येतो. म्हणून सहज पाणी पिताना कृष्ण 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 म्हणत पाणी प्यायचं. जेवायला बसलोय ना, भगवंताचं नाव घेत जेवण करायचं. त्याचे चांगले परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. जर व्याधी आधी काही असतील तर त्या नष्ट होतात. म्हणून चित्तानं भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. आणि आपला अहंकार आपल्याला जर असेल कोणत्याही गोष्टीचा तर तो भगवंतामध्ये समर्पित केला पाहिजे. किंवा जर अहंकार धरायचाच असेल तर कोणता धरावा? लोकांनी विचारलं ना, तुम्ही कोण आहात? सांगावं, आम्ही त्याचे दास, ज्याचा पंढरी वास. जो पंढरीमध्ये राहतो ना त्याचे आम्ही दास आहोत. असं अहंकारानं नाही, स्वाभिमानानं सांगावं, आम्ही त्या भगवंताचे भक्त आहोत. म्हणून शास्त्र सांगतं, आसुप्ते अमृते काले नयेद वेदांत चिंतया दद्यान्नावसरम किंचित कामादीना मनागपी. माणसानं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चांगल्या विचारांमध्ये जगावं. जर चांगल्या विचारांमध्ये तो जगत असेल तर काम क्रोधाधिक विकार त्याला त्रास देऊ शकत नाही. म्हणून भगवंतामध्ये रममाण होणं, भगवंताचं रूप पाहणं, भगवंताचं नाम घेणं, भगवंताच्यासाठी प्रदक्षिणा करणं, हे सगळं आपलं जेव्हा भगवंतासाठी व्हायला लागेल तेव्हा आपण भगवंतामध्ये रममाण झालेलो आहे असं म्हणता येईल. आत्मचिंतन जर एखादा वेदांती करत असेल तर तरीही शास्त्रानं त्याला आत्माराम म्हटलं. पण आपण भक्तिसूत्र सांगतोय म्हणून भक्तीच्या दृष्टीनं आपण त्याचा अर्थ बघितला. कृष्ण हाच आपला आत्मा आहे आणि त्या कृष्णामध्ये रममाण होणं म्हणजेच आत्माराम होणं असं या सूत्रामध्ये सांगून पुढच्या सूत्रामध्ये म्हणतात, सान कामयमाना निरोध रूपत्वात. आता ही भक्ती आणखी कशी आहे? दुसरं तिचं वर्णन करताना म्हणतात, ती भक्ती कामरूपिणी नाहीये. कामरूपिणी ती नाहीये. एक आपण पाहिलं, न किंचित वांछती. ते भक्त कशाची इच्छा करत नाही. भक्ताच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात किंवा नष्ट झालेल्या असतात, निवृत्त झालेल्या असतात. आता भक्तांमध्ये विकार रूपी काम सुद्धा राहत नाही, कारण ती भक्ती कामरूपिणी नाहीये, ती कामिनी नाहीये, योगिनी आहे, योगिनी. म्हणून तिच्यामध्ये, त्या भक्तीमध्ये काम राहत नाही. का राहत नाही त्याचं वर्णन करताना नारदजी म्हणतात, निरोध रूपत्वात. तिच्यामध्ये काम नाही कारण ती भक्ती निरोध रूपा आहे. निरोध रूपा म्हणजे काय? निरोध म्हणजे संयम, निरोध म्हणजे त्याग, निरोध म्हणजे समर्पण. जिथं भक्ती आहे तिथं त्याग आपोआप आहे. जिथं भक्ती आहे तिथं समर्पण आपोआप आहे. जिथं भक्ती आहे तिथं संयम आपोआप आहे. म्हणून तर भक्ती देवीनं कमरपट्टा घातलेला आहे. शास्त्र म्हणतं तो संयमाचा कमरपट्टा आहे. भक्ती देवी संयमाचा कमरपट्टा घालते. कमरपट्टा कुठं घातला जातो? कमरेवर घातला जातो. कमरेवरच का घातला जातो? संयमित जीवन राहावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. संयमित जीवन राहावं म्हणून कमरेचा काय संबंध आहे? म्हणजे मनुष्य जीवनाला 3 अवस्था असतात. एक आहे बाल्यावस्था,
दुसरी आहे तारुण्य अवस्था आणि तिसरी आहे वृद्धावस्था. मध्ये संयमाचा पट्टा बांधायचा म्हणजे काय करायचंय? तारुण्य अवस्थेत संयमाचा पट्टा असला पाहिजे. संयम हा तारुण्यात महत्वाचा आहे. ज्याला तारुण्य चांगलं टिकवता आलं त्याचा वृद्धापकाळ चांगलाच होत असतो. कारण स्वैराचारी होण्याची संभावना तारुण्यातच जास्त असते. म्हणून संतांनी म्हटलं, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी सदा मुसमुसी हुळी जायचा. म्हणजे जेव्हा तरुण मनुष्य होतो त्याच्यामध्ये ताकद असते, तारुण्य असतं, बळ असतं, सगळं असतं, तेव्हा तो कुणाचं ऐकत नाही. आईने सांगितलं तरी पटत नाही, वडिलांनी सांगितलं पटत नाही, गुरुनी सांगितलं पटत नाही, शास्त्रांनी सांगितलं पटत नाही. तुम्हाला काय कळतं म्हणतात, गुगलवर सगळं कळतंय आम्हाला, तुम्हाला काही कळत नाही असं म्हणण्याची जी अवस्था आहे हा तारुण्याचा दोष आहे, लक्षात घ्या. म्हणून ज्याला तारुण्यामध्ये संयम बाळगता आला त्याचा वृद्धापकाळ चांगला होतो. याकरता ती भक्ती जी आहे ती निरोध रूप आहे, कामिनी नाहीये. आणि भक्तीमध्ये काम का नसतो याचा जर विचार करायचा झाला, काम हा असा विकार आहे जिथं फक्त स्वतःचा विचार केला जातो. भक्तीमध्ये स्वतःचा विचार नसतो, भक्तीमध्ये फक्त भगवंताचा विचार असतो. म्हणून भगवंताला सुख होण्यासाठी भक्ताचं काम चालू असतं, लक्षात घ्या. भगवंताला सुख होईल ना, बस एवढंच भक्ताला पाहिजे असतं. आमचे गुरुजी सांगायचे, एकदा म्हणे नारद महर्षींना असा अभिमान झाला, आपल्यासारखं भक्त कोणी नाही. आता नारद महर्षी लीला प्रिय आहेत, कौतुक प्रिय आहेत, म्हणून कधी कधी स्वतःकडे अज्ञानाचं आवरण घेतात कुणाच्या तरी कुठल्या तरी भक्ताला श्रेष्ठत्व देण्यासाठी. आणि नारदांना अहंकार झाला, आपल्यासारखा भक्त कोणी नाही. मग नारदजी गेले भगवंताला भेटायला. भगवंताला कळलं होतं, कारण भगवंताच्या समोर जर अहंकारी मनुष्य गेला तर देवाला प्रचंड दुर्गंध येतो त्याच्यातून. आपण बघितलं ना, विषयांचा दुर्गंध साधूला येतो तसा अहंकाराचा दुर्गंध भगवंताला येतो. मग भगवान विचार करायला लागले, आता यांचं ऑपरेशन करावं लागतंय, कारण यांचं ठस 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 अहंकार करायला लागलं, यांचं ऑपरेशन करावं लागतं. मग काय करावं? भगवान ओळखतात की आता नारदजी येणार आहे. तेवढ्यात परमात्म्याने पांघरून घेतलं आणि परमात्मा झोपले आणि इतके कणायला लागले, इतके कणायला लागले की काही विचारूच नका. नारदजींनी विचारलं सगळ्यांना, अहो भगवान कुठे आहेत? त्यांनी सांगितलं, हे बघा झोपलेत म्हणे भगवान. नारदजी पटकन गेले, भगवंताच्या मुखावरून चादर काढलं आणि विचारलं, देवा काय झालं? आता देव बघत सुद्धा नव्हते, नाटकच करायचंय ना त्याला, कुठं खरं आजारी येतो, पण त्याला नाटकच करायचंय. म्हणून शुकाचार्यांनी त्याला म्हटलंय, नटवर वपू, सर्वश्रेष्ठ नाटक करणार आहे तो, त्याच्यासारखं नाटक कुणी करू शकत नाही. तो बघायला सुद्धा तयार नाही नारदजींकडे. पुन्हा नारदजी त्याला हलवतात, भगवंताच्या मस्तकावरून हात फिरवला नारदजींनी. देवा काय झालं? नारदजींनी विचारलं. आता जो खरं आजारी असतो ना तो कमी कणतो, पण जे खोटे आजारी असतात ना ते इतके कणतात, इतके कणतात, कारण त्यांना दाखवायचं असतं की आम्ही आजारी आहे म्हणून. तर भगवान किती पटतंय हो तुम्हाला, म्हणजे यातल्या बऱ्याच जणांनी असा ड्रामा केलेला दिसतोय, काही हरकत नाही. भगवंताचे भक्त आहेत ना आपण, कृष्णाचे, तो करतो तेच आपण करायचं. मग ते भगवान असे कणायला लागले. नारदजी 10 वेळा विचारतात, देवा तुला काय झालं, काय झालं? 1 नाही 2 नाही, नुसतं कणायलाच लागले. मग नारदजी थोडा वेळ बसले. मग नारदजींनी विचारलंच नाही थोडा वेळ. आता ती पंचायत झाली देवाला. मग भगवंतांनी सहज डोळे उघडून पाहिलं आणि नारदजींना विचारलं, कधी आलात? आवाज असा खोल गेलेला आहे देवाचा, कधी आलात? नारदजींनी सांगितलं, बराच वेळ झालं देवा येऊन बसलोय, काय होतंय तुम्हाला? मग भगवंतांनी सांगितलं, काय करावं, डोकंच दुखतंय म्हणे, खूप डोकं दुखतंय देवा. मग याच्यावर काही वैद्य उपचार? भगवंतांनी सांगितलं, हे बघा आजपर्यंत माझं कधीच डोकं दुखलं नव्हतं, पण आज ते डोकं दुखायला लागलं. आमच्या सगळ्या वैद्यांना बोलवून झालंय, कुणाचा काही उपाय चालत नाहीये. मग देवा आता काय करायचं? नारदजींनी विचारलं. भगवंतांनी सांगितलं, उपाय मला माहितीये, पण ते कोणी करणार नाही हेही मला माहितीये. नारदजी म्हणाले, सांगून तर बघा. तेव्हा भगवान म्हणायला लागले, जर कुठल्या भक्ताच्या पायाची धूळ दिली तर माझं डोकं थांबेल,
आता देवाला स्वतःच्या पायाची धूळ द्यायची म्हणजे स्वतः नरकात जायचं ना. नारदजी म्हणायला लागले, देवा उपाय फार अवघड आहे म्हणे. कोण तुम्हाला धूळ देईल पायाची? कोणी देऊ शकत नाही पायाचे रजक कण. मग नारदजी म्हणायला लागले, देवा तुमचं डोकं काही थांबेल असं वाटत नाही आता मला. नारदजींकडे ते पाहिलं भगवंतानी. भगवान म्हणायला लागले, एक जण देणारा आहे म्हणे, तुम्ही प्रयत्न कराल तर मग होऊ शकतं. मग नारदजी म्हणाले, सांगा ना देवा, कोण देईल तुम्हाला पायाची धूळ? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, गोकुळामध्ये जावा, तिथं राधेला विचारा आणि गोपिकांना विचारा, त्यांची जर पायाची धूळ मिळाली तर माझं डोकं थांबेल. नारदजी म्हणाले, हरकत नाही, मी जातो विचारायला. मग नारदजी गोकुळामध्ये आले. आल्याबरोबर नारदांना पाहिल्याबरोबर सगळ्या गोपिकांनी नारदांभोवती असा वेढा घातला आणि विचारायला लागले, भगवान कसे आहेत, भगवान कसे आहेत. नारदांचं तोंड एवढं सुकलेलं. मग गोपिकांनी विचारलं, काय झालं नारदा? म्हणे, सांगितलं देवाचं डोकं दुखतंय म्हणे. इतकं डोकं दुखतंय, इतकं डोकं दुखतंय. डोकेदुखीची वेदना काय असते, ज्याला मायग्रेन आहे त्याला विचारा. खरंच खूप डोकं दुखतं, असं वाटतं कुठं आपटून घ्यावं का काय, इतकं डोकं दुखतं. मग म्हणे, खूप डोकं दुखतंय, भगवंताचं काय करावं? मग गोपिकांनी विचारलं, काय औषध पाणी वैद्यांना विचारलं का? म्हणे, औषध तर आहे पण कोणी देणारच सापडत नाहीये. मग काय औषध आहे? गोपिकांनी विचारलं. तेव्हा नारदजींनी सांगितलं, जर कुणाच्या पायाखालची धूळ मिळाली भक्ताच्या आणि त्याचा लेप भगवंताच्या मस्तकाला लावला तर भगवंताचं डोकं थांबेल. ऐकल्याबरोबर गोपिका म्हणायला लागल्या, मग त्यात काय एवढे? म्हणे, पोत्यानं धूळ घेऊन जावा आमच्या पायाखालची, किती पाहिजे तेवढी धूळ घेऊन जावा. नारदजी म्हणायला लागले, अगं वेड्यात का तुम्ही? भगवंताला स्वतःच्या पायाखालची धूळ द्यायची म्हणजे स्वतः नरकामध्ये जायचं ना. अगं नरकामध्ये जाल ना तुम्ही, देवाला पायाखालची धूळ दिल्यानंतर तो मस्तकाला लावणार आहे ती धूळ. तेव्हा गोपिकांनी सांगितलं, जर देवाचं डोकं थांबत असेल तर आम्ही जन्मोजन्म नरक भोगायला तयार आहे, तुम्ही धूळ घेऊन जावा आणि देवाचं डोकं थांबवा. आणि असं म्हणल्याबरोबर नारदांचा अहंकार निघून गेला तिथंच. मग तेवढ्यात राधाराणी आली. राधाराणीनं विचारलं, काय झालं? सगळ्यांनी सांगितलं, देवाचं डोकं दुखतंय म्हणे आणि भक्ताच्या पायाखालची धूळ पाहिजे. राधाराणी बोलायला लागली, नारदजी आता तुम्ही धूळ घेऊन जावा, चांगली गोष्ट आहे, तू भगवंताचं डोकं थांबेल, पण भविष्यात कधी भगवंताचं डोकं दुखेल याचीही काळजी घेतली पाहिजे. मी माझे दोन्ही पाय तोडून द्यायला तयार आहे. जेव्हा जेव्हा भगवंताचं डोकं दुखेल तेव्हा तेव्हा त्या पायाची धूळ भगवंताला लावा. आणि मग नारदजींनी राधाराणीला नमस्कार केला. उगीच भगवान राधे 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 म्हणून माग माग फिरत नाही. जिथं स्वतःच्या सुखाचा विचारच नाहीये तिथंच खरी भक्ती सुरू होत असते, लक्षात घ्या. म्हणून वृंदावन के वृक्ष को मोल न जाने कोय, डाल डाल और पात पात श्री राधा राधा होय. सगळ्या वृंदावनामध्ये केवळ राधा नाम ऐकू येतं का? कारण कृष्ण प्रेमाचा अति उत्कृष्ट आदर्श म्हणजे राधाराणी आहे. म्हणून कामामध्ये स्वतःच्या सुखाची इच्छा असते, विकारयुक्त कामामध्ये स्वतःच्या सुखाची इच्छा असते आणि भक्तीमध्ये मात्र भगवंताच्या सुखाची इच्छा असते. भगवंताला सुख होणार असेल तर हजारो वर्ष किंवा जन्मोजन्मी नरकामध्ये पडायला तयार असणाऱ्या त्या गोपिका, त्यांच्यामध्ये काम कसा राहील? विकार रूपी काम भक्तामध्ये नसतो. दुसरी गोष्ट अशी आहे, भक्तीमध्ये काम नसतो विकार रूपी, कारण भगवान श्रीकृष्णाची पत्नी आहे भक्ती आणि भगवान श्रीकृष्णाचा मुलगा आहे काम. प्रद्युम्न कामदेवाचाच अवतार आहे, लक्षात घ्या. मुलगा आहे काम. त्यामुळे भक्तीबद्दल अशी कामरूपता भक्ताकडे नसते, कारण ती आईसारखी झाली ना. प्रद्युम्नाची ती आई भक्ती, मग तिथं विकार किंवा दोष दृष्टी कशी काय असू शकते? म्हणून सान कामयमाना, विकार रूप काम भक्तीमध्ये नसतो. किंवा भक्ती कामरूप नसते, विकार रूप नसते, कारण ती निर्विकार आहे. भक्ती निर्विकार आहे आणि काम विकार स्वरूप आहे. भक्ती अमृत स्वरूप असल्यामुळे ती निर्विकार आहे, म्हणून विकार रूपी काम भक्तीमध्ये राहत नाही.
कसा राहत नाही. आमचे गुरुजी सांगायचे, जेव्हा प्रल्हादासाठी भगवान खांबामधून प्रगट झाले, नरसिंह रूपानं परमात्मा प्रगट झाले. हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. नुसतं प्रल्हादाने सांगितलं या खांबात सुद्धा माझा देव आहे. भगवान त्याच्यातून प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर हिरण्यकश्यपूला मारलं, सगळं झालं. आणि मग भगवान प्रल्हादाला म्हणतात, प्रल्हादा तुला काही मागायचं असेल तर मागून घे. तेव्हा प्रल्हादाने सांगितलं, देवा मला कशाची इच्छा नाही, तू भेटलास आता सगळं मला मिळालं. तरी भगवान म्हणतात नाही नाही काहीतरी मागून घे. प्रल्हाद म्हणतो नको. भगवान म्हणतात माग. असं दोघांचं सुरू झाल्यानंतर प्रल्हादाने सांगितलं, बरं ठीक आहे देवा, तू एवढा आग्रह करतोय तर मी तुला मागतो म्हणे. काय मागतो? देवा आजपासून तुला काही मागावं अशी इच्छाच मला निर्माण होऊ नये, हेच तू मला देऊन टाक म्हणे. जेव्हा हे प्रल्हादाने मागितलं, भगवान बोलायला लागले, अरे असं काय मागतोस? म्हणे देवा दुसऱ्या कुणाची इच्छा जर अंतःकरणामध्ये निर्माण होत असेल आणि तुझी जागा सांसारिक इच्छा जर घेत असेल तर ती इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण न झालेली चांगली देवा. याकरता आमच्या अंतःकरणामध्ये दुसरी इच्छाच सांसारिक होऊ नये. जहा काम तहा राम नाही. जिथं काम आहे तिथं राम असत नाही, लक्षात घ्या. आणि जिथं राम आहे तिथं विकार रूपी काम असू शकत नाही. म्हणून तर जेव्हा रावणाने सीतेला पळवलं, अपहरण केलं सीतेचं, आणि सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं, युद्धाची तयारी झाली, रामप्रभूनं वानर सेना जमवली, आता युद्ध होणार. युद्ध सुरूही झालं आणि कुंभकर्णाला उठवण्यात आलं रावणाकडून. कुंभकर्णाला उठवणं सामान्य नव्हतं. त्याला उठला की भरपूर रेडे खायला लागायचे म्हणे, मद्य प्यायला लागायचं, असं त्याचं सगळं होतं. आणि त्याला सहजासहजी उठवता येत नव्हतं. त्याला मोठा अशी वाद्य लावावी लागायची, मग तो उठायचा. 6 महिने तो झोपायचा असं म्हटलं जातं. काही ठिकाणी तर सांगितलं जेव्हा गरज असेल तेव्हाच उठायचा, नाही तर कायम झोप. अजूनही त्याचे वंशज काही आहेत, लक्षात घ्या, जे सतत झोपूनच राहतात, त्यांना काही दुसरं काम नसतं, झोपणे हा एकच काम. म्हणून असं तो कुंभकर्ण, त्याला वाद्य वाजवून उठवावं लागायचं. तेव्हा डॉल्बी नव्हती, नाहीतर त्याला काही गरज नसली, फक्त एक बटन दाबलं की असं खडबडून जागा झाला असता तो. कारण इतका कर्कश आवाज असतो बघा तुम्ही. जर डॉल्बीचं एखादं काही चाललं इथून तर खिडक्या सुद्धा वाजायला लागतात, इतकं कंपन होतं. हार्टच्या पेशंटला त्याचा अतिशय त्रास होतो. चांगल्या माणसाला होतो तर हार्टच्या पेशंटला होणारच ना, अशी अवस्था आहे. मग त्या कुंभकर्णाला असं उठवावं लागत होतं वाद्य वाजवून. आणि मग त्या रावणाने कुंभकर्णाला उठवलं. उठवल्याबरोबर त्यानं असा आळस दिला आणि विचारलं, काय दादा कशासाठी उठवलास? रावणाने सांगितलं, सीतेला पळवून आणलंय, रामानं स्वारी केली आहे, लढाई करायची, चल म्हणे युद्ध करायचंय तुला, आता त्याच्यासाठीच तुला उठवलंय. कुंभकर्ण म्हणाला, कशाला तिला आणलं, देऊन टाका म्हणे. देऊन टाका म्हणजे युद्ध करायला नको, माझी झोप अर्धवट राहिली तेवढी मी पूर्ण करतो. तेव्हा रावणाने सांगितलं, अरे मूर्ख आहेस का म्हणे, अरे इज्जतीचा प्रश्न आहे, त्या सीतेला आता पळवून आणलंय, देऊन टाकलं तर सगळी इज्जत जाईल ना, अपमान होईल ना, युद्ध तर करावंच लागणार आहे. मग कुंभकर्णाने विचारलं, सीतेला तुम्ही पळवलं, अपहरण करून तिला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं, तिला पत्नी बनवलं का नाही अजून तुम्ही? रावणाने सांगितलं नाही म्हणे. का नाही बनवलं? तेव्हा रावण म्हणतो की म्हणे मला ती वशच होत नाहीये, मी तिला किती समजावून पाहिलं पण ती मला वश होत नाहीये. मग कुंभकर्णाने सांगितलं, दादा मी तुम्हाला एक युक्ती सांगतो, तुम्ही रामाचं रूप घेऊन जावा, रामाचं रूप घेऊन तुम्ही सीतेकडे जावा, म्हणजे सीता तुम्हाला माळ घालेल. आणि सीतेनं तुम्हाला माळ घातली, लग्न केलं, पत्नी झाली की मग तुम्हाला तिचा भोग घेता येईल. तेव्हा रावणाने सांगितलं, मी तेही करून पाहिलं. मी रामाचं रूप घेऊन जेव्हा सीतेकडे गेलो, खोटं खोटं रामाचं रूप घेऊन जेव्हा सीतेकडे गेलो, माझ्या मनात पापच येत नव्हतं म्हणे. मी रामाचं रूप घेऊन गेल्यानंतर परस्त्री मला देवी सारखीच वाटत होती, तिच्यावर कुदृष्टी ठेवावी असं मला मनापासून वाटतच नव्हतं, अंतःकरणातून वाटतच नव्हतं. मग रामाचं खोटं रूप घेतल्यावर काम निघून जातं, तर त्या रामाच्या अंतःकरणामध्ये काम असणार आहे का? नाही. आणि तो राम ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे त्या भक्तांच्या अंतःकरणामध्ये तरी काम असणार आहे का? असू शकत नाही. म्हणून सान कामयमाना निरोध रूपत्वात,
त्या भक्तांच्या अंतःकरणामध्ये विकार रूपी काम नसतो, कारण त्यांचं जीवन संयमानं युक्त असतं, त्यागानं युक्त असतं. आता या निरोधाची व्याख्या करतात नारद महर्षी. निरोध कशाला म्हणायचं? म्हणे लौकिक आणि वैदिक सगळेच कर्म भगवंतावर समर्पित करणं, त्याचा न्यास करणं, याला म्हणायचं निरोध. भक्ताचे लौकिक कर्म सुद्धा देवाला समर्पित आहेत आणि भक्ताचे वैदिक कर्म सुद्धा देवाला समर्पित आहेत. म्हणून एक माझा आवडता श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये वर्णन करताना म्हटलंय, त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये तेन त्वदंग्री कमले रतिं मे यच्छ शाश्वतीम. देवा, आपण देवाला फूल व्हायला गेलो, ते फूल तरी कुठून आणले हो? आपण तयार केले का? नाही, देवानंच तयार केलेले आहेत. त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये, तूच निर्माण केलेली वस्तू देवा मी तुला समर्पित करतोय, पण त्याच्या बदल्यात काय मागतोय? तुझंच तुला देणार आहे देवा मी, पण त्याच्या बदल्यात काय मागणार आहे? तेन त्वदंग्री कमले रतिं मे यच्छ शाश्वतीम, तुझ्या चरणावर नित्य रती असावी, प्रेम असावं, अशी मी मागणी तुझ्याकडून मागतोय. आतापर्यंत मी जे जे केलेलं आहे ते सगळं मी तुला समर्पण करणार आहे. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे काही हवन केलं जातंय, जे काही कर्म केलं जातंय, ते सगळं भगवंताला समर्पित करणं, याच्यासारखा उत्कृष्ट कर्मयोग नाहीये, याच्यासारखा निरोध दुसरा कोणता नाहीये. चैतन्य महाप्रभू जेव्हा संन्याशी झाले, भक्तीचे आचार्य, आणि ते जेव्हा संन्याशी झाले, पत्नी एकटीच घरामध्ये, मग तिनं काय ठरवलं बघा, कसं लौकिक आणि वैदिक कर्म ही भक्ताचे भगवंताला समर्पित असतात. त्या पत्नीनं ठरवलं, म्हणजे आपल्याला दुसरं ज्ञान वगैरे तर काही येत नाही, आपला अभ्यास नाही, काही नाही, आपण काय करायचं? म्हणे तांदूळ निवडायचे. तांदूळ निवडताना एक एक दाणा भगवान श्रीकृष्णाचं नाव घेऊन भांड्यामध्ये टाकायचा. दिवसभरामध्ये जेवढा जप होईल, म्हणजे जेवढे जप करून तांदूळ निर्माण होतील, तेवढाच भात आपण खायचा. बघा कसा नियम आहे. आता एवढा भात होण्यासाठी किती वेळा जप करावा लागेल हो तिला? असा तिनं जपाचा नियम केला होता. तेवढे तांदूळ निवडायचे, ते टाकायचे आणि तेवढ्याचाच भात खायचा. एवढं आयुष्यभर तिनं केलं, तर शेवटी तिला भगवान श्रीकृष्णाचं प्रत्यक्ष दर्शन झालं. बाकी तिला ज्ञान येत नाहीये, वैराग्य कशाला म्हणतात काही माहित नाहीये. फक्त तांदूळ निवडताना एक एक दाणा भांड्यात टाकायचा आणि देवाचं नाव घेऊन टाकायचा, कृष्ण 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 असं म्हणत टाकायचं आणि त्याचाच भात खायचा, म्हणजे तो प्रसादही झाला पुन्हा. म्हणून लौकिक कर्म जरी असलं तरी ते भगवत समर्पित आहे, आणि वैदिक कर्म जरी असलं भक्ताचं तरी सुद्धा ते भगवत समर्पित आहे. म्हणून तर यज्ञ जेव्हा केला जातो तेव्हाही कृष्णार्पणमस्तु म्हणावं लागतं. सगळं काही देवा तुला समर्पण आहे असं म्हणावं लागतं. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, कायेन वाचेन मनानं जे जे आम्ही करतोय देवा, ते नारायणायेती समर्पयेत. देवा तुला आम्ही ते सगळं समर्पित करतोय. म्हणून वैदिक कर्म सुद्धा देवाला समर्पण असलं पाहिजे आणि लौकिक कर्म सुद्धा देवाला समर्पण असलं पाहिजे. यालाच म्हणायचं न्यास. आणि असा न्यास किंवा असा निरोध भक्ताच्या जीवनामध्ये असतो, असं या सूत्रामध्ये वर्णन केलं. यानंतर 9 आणि 10 सूत्र आपल्याला ही दोन्ही उद्यापर्यंत संपवायची आहेत, म्हणून मी थोडंसं पुढे जाणार आहे आज. तसे 15 मिनिटं आहेत माझ्याकडे अजून. 9व्या आणि 10व्या सूत्रामध्ये नारदजी सांगतात, अतिशय गोड सूत्र आहेत ही 2 सूत्र, अत्यंत आवडती सूत्र आहेत, तुम्हाला सुद्धा आवडतील. नारद महर्षी सांगतात, तस्मिन अनन्यता तद्विरोधेषु उदासीनताच आणि अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. आता जे भक्त असतात त्या भक्तांच्या अंतःकरणाची स्थिती कशी असते? म्हणे पहिली गोष्ट तर ते अनन्य असतात. अनन्य म्हणजे ज्यांना भगवंताच्या शिवाय दुसरं काहीच माहित नाही, ते अनन्य असतात. अनन्य शब्द देवाचा फार आवडता शब्द आहे बरं. म्हणून गीतेमध्ये अनेक वेळा भगवंतांनी अनन्य शब्दाचा वापर केला. पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया, इथं सुद्धा अनन्य शब्दाचा वापर केला.
अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते, इथं सुद्धा अनन्य शब्दाचा वापर केला. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, इथं सुद्धा अनन्य भक्ताचा उल्लेख केला. भक्त्या स्वनन्यया शक्य, इथं सुद्धा 11व्या अध्यायामध्ये 54व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अनन्य शब्द वापरला. देवाला अनन्य शब्द फार आवडतो. देवाला डुप्लिकेटपणा नाही आवडत. म्हणजे हेही पाहिजे तेही पाहिजे, संसारही पाहिजे, बायकोही पाहिजे, नवराही पाहिजे, मुलंही पाहिजे, तूही पाहिजे कधी कधी, असं देवाला नाही चालत. देवाला पाहिजे असतं, देवा तूच पाहिजे, दुसरं काही नको आम्हाला, असं जेव्हा वाटतं. एक निष्ठता देवाला आवडते. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एक आम्ही धरला चित्तामध्ये, दुसरं आम्हाला कोणी लागत नाही, ही देवाची अपेक्षा आहे, लक्षात घ्या. आणि अनन्यतेचं नाटक नाही करता येत. अनन्यता ही अंतःकरणाची एक अलौकिक स्थिती आहे. ती भक्ती परिपक्व झाल्यावर आपोआप निर्माण होत असते. म्हणून अनन्यतेचं नाटक करता येत नाही. मग ही अनन्यता असते कशी? नारद महर्षी म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये अन्य आश्रयांचा त्याग दिसतो तो भक्त अनन्य भक्त समजला पाहिजे. अन्य आश्रयांचा त्याग म्हणजे आपण कुणाकुणाचा आश्रय घेतो, कोणकोणते अन्य आश्रय आहेत? म्हणे भगवंताच्या शिवाय धनाचा आश्रय घेतला तरी तो अन्य आश्रय आहे. भगवंताच्या शिवाय आपण अन्य देवतांचा आश्रय घेतला आपल्या इष्टदेवाशिवाय तरी तो अन्य आश्रय आहे. दुसऱ्या जीवाचा आश्रय घेतला तरी तो अन्य आश्रय आहे. अन्य कर्माचा आश्रय घेतला, सद्गुरूनं सांगितलेल्या शिवाय आपण दुसऱ्या कर्माचा आश्रय घेतला तरी तो अन्य आश्रय आहे. या सगळ्या अन्य आश्रयांचा त्याग करून जो भक्त चालतो तो अनन्य भक्त आहे. धनाश्रय सुद्धा भक्तीमध्ये घातक आहे. धनानं भगवंताला विकत घेता येत नाही. जर धनानंच देवाला विकत घेता येत असतं तर चोखोबारांच्याकडे परमात्मा प्रगटले नसते. कितीतरी भक्त बहुसंख्य, आणि मला वाटतं जास्तीत जास्त भक्त असेच दिसतील आपल्याकडे ज्यांच्याकडे धनाचा अत्यंत अभाव आहे. असेच भक्त आपल्याला दिसतील. म्हणून धनाश्रय सुद्धा भक्तीमध्ये बाधक आहे. मग संताकडे धन नसतं का? एक धन संताकडे असतं. सांसारिक जरी नसलं तरी एक धन संताकडे असतं. विचारलं मीराबाईला, तुमच्याकडे धन आहे का? हो. मीराबाई सांगतात, आमच्याकडे धन आहे. कुठलं धन आहे? पायोजी मैने राम रतन धन पायो. राम रतन, राम नामाचं धन आमच्याकडे आहे. कबीरा सब जगन निर्धना, धनवंता नाही कोय, धनवंता सोई जानिये, राम धन जासू होय. कबीर महाराज म्हणतात, हे सगळं जग आहे ना निर्धन आहे, निर्धन. दाता एक राम, भिकारी सारी दुनिया. म्हणून जगाकडे हात पसरायचे नाही, देवाकडे हात पसरायचे वाटलंच तर, पण जगाकडे पसरायचे नाही. कबीर महाराज म्हणतात, हे सगळं जग निर्धन आहे. या जगामध्ये एकच धनवान आहे. कोण धनवान आहे? ज्यांच्याकडे राम नामाचं धन आहे ना तेच फक्त धनवान आहेत, बाकी सगळे भिकारी आहेत म्हणे. याकरता धनाश्रय भक्तीमध्ये बाधक आहे. दुसरं आहे कर्माश्रय. आपण देवाला असं नाही म्हणू शकत, देवा एवढं नामस्मरण करणार आहे बघ, तुझ्यासाठी आलाच पाहिजे माझ्या ताब्यात तू, असा जोरावर देवाला घेता येत नाही. कर्माच्या जोरावर देवाला मुठीत घेता येत नाही. तिथं विनम्र होऊनच त्याला आपलंसं करावं लागतं. म्हणून काही बहिरंग कर्म सांगितले, काही अंतरंग कर्म सांगितले. भक्त कर्माश्रय करत नाही असं नाही, भक्त कर्माश्रय करतो, पण त्याचा कर्माश्रय सुद्धा भगवद आश्रित होण्यासाठी असतो. भगवंताच्या आश्रयानं त्याचं ते कर्म चालू असतं आणि भगवंताचाच आश्रय व्हावा यासाठी ते कर्म चालू असतं. म्हणून मी सांगितलं ना, गुरु आपल्याला सांगतात जप करा, अनुष्ठान करा. कशासाठी? जेव्हा साधक जप अनुष्ठान करतो तेव्हा देवाची कृपाशक्ती जागृत होते, आणि देवाची कृपाशक्ती जागृत होते तेव्हा आपलं विशिष्ट काम पूर्ण होतं. म्हणून आपल्याला सांगतात तुम्हाला ही अडचण ना, अमुक अमुक जप करा. आता हे मी साधं सांगते, पण जेव्हा भक्तीची उत्कट अवस्था असते भक्ताची, तेव्हा भगवंताला प्राप्त करण्यासाठी सुद्धा त्याला काही अनुष्ठानं सांगितली जातात. ती अनुष्ठानं जेव्हा तो करतो तेव्हा भगवंताची कृपाशक्ती जागृत होते आणि भगवत दर्शन होतं. अनन्य तो असतो
जो भगवंताला सोडून दुसऱ्या देवतांचा सुद्धा आश्रय घेत नाही त्याला सुद्धा अनन्य म्हणतात. अन्य देवतेचा आश्रय सुद्धा भक्तीत चालत नाही. म्हणजे काय? आपल्याला विचारलं का हो तुमचं इष्टदैवत कोण? समजा मी म्हटलं माझं इष्टदैवत आहे भगवान श्रीकृष्ण, आणि भगवान श्रीकृष्ण माझं इष्टदैवत आहे, आणि मध्येच मला वाटलं अरे या कृष्णात काही पावर नाही, जावा आता दुसरी देवीला आता, म्हणून मी गेले देवीच्या दर्शनाला. दर्शनाला जायचं नाही असं नाही, पण माझाच इष्ट देवीच्या रूपामध्ये तिथं उभा आहे अशी भावना असली पाहिजे, तेव्हा ती भक्ती खरी भक्ती असते. भक्ती दुसऱ्या देवतांचा अनादर करायला आपल्याला शिकवत नाही, पण आपल्या आपल्या देवावर आपला विश्वास असला पाहिजे. म्हणून आमच्या स्वामीजी सांगत असतात, माळ घातलेल्या साधकांनी शनीचा जप सुद्धा करायची गरज नाही. का? कारण शनी याचा पाहुणा आहे भगवान श्रीकृष्णाचा, त्यामुळे तो काही करू शकत नाही. भगवान श्रीकृष्णाचे आपण भक्त आहे म्हणल्यावर त्याचे पाहुणे झालो आपण, तो नाही आपल्याला काही करू शकत, अशी अवस्था आहे. पण कसं असतं, सांसारिक काही अडचणी आपल्याला येत असतात, मग वाटतं कुठंतरी आपल्याला जरासा आराम मिळावा म्हणून आपण याचा जप कर, त्याचा जप कर, हे कर, ते कर. पण भक्तीमध्ये ते सुद्धा बाधक आहे. कसं अनन्य असलं पाहिजे? शास्त्रामध्ये एक कथा आहे, उपमन्यू हा भगवान शंकराचा अत्यंत श्रेष्ठ भक्त होता. एकदा असं झालं, त्याच्या घरची गरिबी होती, लक्षात घ्या. घरामध्ये संपत्ती नव्हती, अत्यंत गरिबी, आणि त्याची आई त्याला पिठामध्ये पाणी घालून प्यायला द्यायची, दूध म्हणून. त्याला तेच दूध आहे असं वाटायचं, आणि मग तो रोज दूध प्यायचा. आईला मागायचा, आई दूध दे, मग आईने तसंच करावं, त्यानं ते दूध म्हणून प्यावं. एकदा तो मित्रांबरोबर एका श्रीमंत मित्राच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर त्या मित्राच्या आईनं सगळ्यांना वाटीमध्ये, चांदीच्या वाटीमध्ये दूध दिलं. दूध दिल्याबरोबर उपमन्यूनही ते दूध पिलं. ते दूध पिल्यानंतर त्यानं त्याच्या मित्राच्या आईला विचारलं, हे काय आहे? तिनं सांगितलं, हे दूध आहे, दूध. चव वेगळी लागली. मग त्यांनी विचारलं, तुम्ही खरं सांगताय का, हे दूध आहे का? त्याच्या मित्राच्या आईनं सांगितलं, हेच दूध आहे, यालाच दूध म्हणतात. मग उपमन्यू रडत रडत आपल्या घरी आला. आईला सांगितलं, आई दूध दे. रडत रडत दूध मागितलं. आईला वाटलं भूक लागली असेल म्हणून आईनं पुन्हा पिठामध्ये पाणी कालवलं, समोर ठेवलं. त्यानं ते पिल्याबरोबर तो मोठ्यानं रडायला लागला आणि सांगायला लागला, आई तू माझ्याशी खोटं बोललीस, एवढे दिवस तू माझ्याशी खोटं बोललीस, हे दूध नाहीये, आज मी खरं दूध पिलेलं आहे, म्हणून खरं दूध कसं असतं मला माहितीये, हे खोटं दूध आहे, तू का माझ्याशी असं वागलीस? तेव्हा आईचे नेत्र भरून आले आणि आईनं सांगितलं, बाळ तुला खरं दूध द्यावं एवढी संपत्ती आपल्याकडे नाहीये, म्हणून हे तुला मी दूध अशा पद्धतीचं देत होते. मग उपमन्यूने विचारलं, आई मला खरं दूध प्यायचंय, आणि तेही थोडं थोडकं नाही, मला भरपूर दूध पाहिजे. मग आईनं सांगितलं, बाळ जर तू दुसऱ्या कुणाकडे मागायला जाशील, एक दिवस तुला दूध दिलं जाईल, पण दुसऱ्या दिवसापासून तुझा अपमान व्हायला सुरुवात होईल. याकरता कुणा दुसऱ्याकडे तू दूध मागायला जाऊ नकोस. अरे भगवान शंकर जर प्रसन्न झाले ना, उपमन्यू अरे एवढ्या छोट्या पात्राची काय अपेक्षा करतोस, तुला दुधाचा समुद्र देतील, समुद्र. छोट्याशा उपमन्यूनं ते शब्द ऐकले. आईच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, आई आता मी भगवान शंकराला प्राप्त करूनच तुला तोंड दाखवणार आहे, त्याशिवाय तोंड दाखवणार नाही. आईनं ते ऐकलं, मस्तकावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळ मी तुला आशीर्वाद देते की तुला भगवंताची प्राप्ती होईल. छोटासा उपमन्यू निघाला, घनघोर वनामध्ये जाऊन तो तपश्चर्या करायला लागला. ऊन वारा पाऊस सगळं तो सहन करतोय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा तो जप करतोय. प्रचंड तपश्चर्या झाली. स्वतःच्या शरीराची त्यानं पर्वा केली नाही. सगळं रक्त आटून गेलं, शरीरातलं मांस आटून गेलं, हाडं फक्त शिल्लक राहिली, अशी त्यानं तपश्चर्या केली. आणि त्या तपश्चर्येनं भगवान प्रसन्न झाले, भगवान शंकर. मात्र परीक्षा घेण्यासाठी आपल्या मूळ रूपामध्ये आले नाही, इंद्राचं रूप घेऊन आले. इंद्राचं रूप घेऊन आले आणि उपमन्यूला हलवलं, जाग केलं. उपमन्यू उठ म्हणे, मी स्वर्गाचा अधिपती आहे इंद्र, तुला दर्शन द्यायला आलोय, माझं दर्शन घे, कृतकृत्य हो. तेव्हा उपमन्यूनी सांगितलं, मी तुम्हाला बोलवलं नाही म्हणे,
मी भगवान शंकराची आराधना करतोय आणि भगवान शंकराचा मी भक्त आहे. माझ्या भगवान शंकराला भेटल्याशिवाय मला शांती मिळणार नाही, तुम्ही निघून जावा म्हणे, माझं तुमच्याकडे काही काम नाहीये. तेव्हा भगवान शंकर जे इंद्राचं रूप घेऊन आले होते, तर इंद्र बोलायला लागला, म्हणे उपमन्यू, अरे भगवान शंकराची कशाला आराधना करतोस? ते स्मशानामध्ये राहतात. तुला जर काही इच्छा असेल तर मला माग म्हणे, मी स्वर्गाचा अधिपती आहे, तुला हवं ते देऊ शकतो म्हणे. मी काय पाहिजे तुला माग, सगळं काही मी तुला देऊ शकतो. भगवान शंकराबद्दल तो बोलायला लागला, म्हणे काय तो स्मशानामध्ये राहणारा, त्याला कपडे तरी आहेत का घालायला, सर्पाचे अलंकार काय घालतो, चिता भस्म काय लावतो, असा तो शंकर आहे, त्याची आराधना करू नकोस. उपमन्यूने ते ऐकलं, कानावर हात ठेवले आणि सांगितलं, माझ्या भगवान शंकराची निंदा माझ्या समोर उभा राहून तुम्हाला करायची असेल तर आत्ताच्या आत्ता इथून चालते वा. मला काही गरज नाहीये म्हणे तुम्ही दिलेल्या साम्राज्याची किंवा तुम्ही दिलेल्या संपत्तीची. माझ्या भगवान शंकराच्या आशीर्वादानं किंवा त्यांनी मला रागवलं तर मी अपि कीट पतंगो वा भवेयम शंकराज्ञया न तु इंद्रम त्वया दत्त्यम त्रैलोक्यमपि कामये. न तु इंद्रम त्वया दत्तम त्रैलोक्यमपि कामये. माझ्या भगवान शंकरांच्या कृपेनं मी कीट पतंग व्हायला तयार आहे, एखादा किडा झालो तरी मला चालेल, पण तू दिलेलं त्रैलोक्याचं राज्य सुद्धा मला नकोय इंद्रा, मला तुझ्याकडून काहीही नकोय. असं जेव्हा उपमन्यूच्या मुखातून शब्द आले, लगेच ते इंद्राचं रूप पालटलं आणि हातामध्ये त्रिशूळ घेऊन भगवान भोले बाबा तिथं प्रगट झाले. भगवान शंकर प्रगटल्याबरोबर उपमन्यूला काही सुचेना. छोटासा लहान मुलगा आहे 5 वर्षाचा, काय सुचणार आहे त्याला? भगवंतानीच त्याला उचलून घेतलं आणि त्याला बोलता येईना भगवंताकडे बघून. भगवंतानीच शंकराने त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? मुखातून सहज शब्द गेले, मला दूध पाहिजे. दूध पाहिजे म्हटल्याबरोबर भगवंताला अशी दया आली. भगवंतांनी सांगितलं, अरे दूध काय, तुला दुधाचा समुद्र देऊन टाकतो म्हणे मी. म्हणून उपमन्यूसाठी भगवान शंकराने क्षीराब्धीची निर्मिती केली, दुधाचा समुद्र निर्माण केला. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील तो कराने. अहो देव जेव्हा देतो ना, अनंत हस्तानं देतो, आपल्याकडे 2च हात आहेत घ्यायला. म्हणून कशी अनन्यता असावी, अन्य देवतांचा आश्रय सुद्धा भक्तीमध्ये बाधक आहे. म्हणून उपमन्यूनं सांगितलं, मला इंद्राची गरज नाही, माझे भगवान शंकर मला सगळं काही देऊ शकतात. अशी अनन्यता भक्तीमध्ये असावी लागते. काही लोक दुसऱ्या जीवांचा आश्रय करतात, दुसऱ्या जीवाचा म्हणजे दुसऱ्या मनुष्याचा आश्रय सुद्धा भक्तीमध्ये चालत नाही. म्हणून संतांनी मागितलं, देवा आम्हाला अशा लोकांची संगती दे. कशा? अखंड जया तुझी प्रीती मज दे तयांची संगती. इतर विषयासक्त जीवांचा आश्रय केला तर अनन्यता ढासळते. म्हणून आमचे गुरुजी म्हणायचे, प्रसंग आला तर शौचालयात बसावं पण दुष्ट माणसाच्या संगतीत बसू नये. म्हणजे शौचाची घाण धुतल्यानंतर धुवून जाते, पण दुष्ट माणसाची घाण मनाला लागते आणि ती लवकर जात नाही. याकरता दुष्ट माणसाच्या संगतीमध्ये बसू नये. संतांना विचारलं, तुमचे मग काही नातेवाईक नसतात का? संतांनी सांगून टाकलं, जिने है हरि चरणों से प्यार